रुद्र हलकेच तिचं कपाळ स्वतःच्या कपाळाला टेकवतो. आता पुढे. रात्रीचं गार वारा. रुद्र तुटक्या आवाजात. वाणी, मला भीती वाटते. जेव्हा कुणी जवळ येतं तेव्हा त्यांना हरवायची भीती वाटते. वाणीचे डोळे अलगद उघडतात. ती त्याच्याकडे पाहते, शांत पण खोल. वाणी ठाम आवाजात. मी हरवणार नाही रुद्र. मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही. क्षणभर शांतता पसरते. रुद्रचा श्वास अजूनही जड झालेला, पण मन हलकं होत होतं. रुद्र, मी तुला दुखावू शकतो. माझा राग, माझा भूतकाळ, सगळं सोपं नाही वाणी. वाणी हलकंसं स्मित करते. ती हळूच त्याचा हात दोन्ही हातात घेते. वाणी, दुखापेक्षा एकटेपण जास्त वाईट असतं. तुम्ही एकटे राहू नका, बस एवढंच. रुद्र तिच्याकडे पाहत राहतो. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात शांतता होती. हलका वारा, तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर येतात. रुद्र अलगद ते बाजूला करत होता. दोघे काही क्षण तसंच उभे, शांत, जवळ, न शब्द न घाई. फक्त एक नातं तयार होत होतं. अचानक खाली कुठेतरी घड्याळाचे 12 वाजल्याचे आवाज आले. वाणी हलकेच मागे सरकते. वाणी, खूप उशीर झाला. तुम्ही थकलात. चला खाली जाऊया. रुद्र तिच्याकडे पाहतो, मग हलकंसं मान हलवतो. दोघे जिन्याकडे चालू लागतात. यावेळी रुद्र पुढे नाही, तो तिच्या बाजूला चालत होता. खाली हॉलमध्ये शांत, लाईट्स मंद. रुद्रचे डॅड दुरून दोघांकडे पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. रुद्र थांबतो, वाणीकडे पाहतो. वाणी हलकं स्मित करत, गुड नाईट रुद्र. रुद्र थांबतो, वाणी वळते. रुद्र हलकंसं स्मित करत, थोडा खोडकरपणे, रुद्र, गुड नाईट. नाही, अजून काही बाकी आहे. वाणी गोंधळून, काय? रुद्र खोडकर नजरेने, सगळं ठीक आहे, पण तू मला अजून माझं गिफ्ट दिलंच नाही. वाणी पूर्णपणे गोंधळते. तिला काहीच कळत नाही. वाणी, गिफ्ट? अरे हो, आपण उद्या सकाळी जाऊया ना. तुम्हाला जे हवंय ते घेऊ. रुद्र तिच्याकडे पाहतच राहतो. तिचं बोलणं ऐकून तो हलकेच कपाळावर हात मारतो. रुद्र हळूच स्वतःशी, पागल कुठली. तो पुढे चालू लागतो. वाणी अजूनही गोंधळलेली. काय झालं? असा चेहरा का केला? ती लगेच त्याच्या मागे धावते. वाणी श्वास घेत, रुद्र थांबा ना. काय झालं? मी काही चुकीचं बोलले का? रुद्र थांबतो आणि मागे वळतो. त्याच्या नजरेत हलकी सॉफ्टनेस होती आणि थोडी शरारत. रुद्र, तुला खरंच जाणून घ्यायचंय मला कोणतं गिफ्ट हवंय? वाणी निरागसपणे, हो, सांगा ना. रुद्र हळूच तिच्या जवळ येतो, थोडा खाली वागतो आणि तिच्या कानात कुजबुजतो. मला असं वाटतं की आपण आपलं नातं पुढं न्यावं. रुद्र खूप हळू मऊ आवाजात बोलत होता. त्यामुळे वाणीची धडधड वाढली होती. आणि मला तुझ्याकडून माझा वंश हवा आहे. क्षणभर वेळ थांबतो. वाणीचे गाल एकदम लाल होतात. श्वास अडकलेला, डोळे खाली. तिने कधी विचारही केला नव्हता, रुद्र असं काही मागेल. रुद्र इतका शांत होता की तिला विश्वासच बसत नव्हता. रुद्र इतका खोडकर असेल. रुद्र तिच्या चेहऱ्याकडे पाहतो, हलकंसं हसतो. रुद्र, इतका विचार करतेस, एवढं कठीण आहे का? वाणी अजूनच लाजते. हात हलके थरथरतात. ती हळूच पुढे येते आणि अलगद त्याला हक करते. क्षणभर शांतता पसरते. रुद्रच्या चेहऱ्यावर मऊ शांत स्मित हास्य. पण अचानक रुद्र तिला हलकेच उचलतो. वाणी चकित होऊन आणि घाबरून, रुद्र काय करत आहात? खाली ठेवा. तिचे हात लगेच त्याच्या खांद्याभोवती घट्ट. हृदय जोरजोरात धडधडत. वाणी लाजून, घाबरून, कोणी पाहिलं तर? रुद्र हळू हसत, मग पाहू दे. आज मला काहीच फरक पडत नाही. डॅड केव्हाच झोपलेले. वाणी पूर्ण लाल, चेहरा खाली, पण डोळ्यात हलकीशी खुशी. श्वास अजूनही जड. रात्रीचा मऊ गार वारा. दोघे
एकमेकांकडे पाहत आणि नातं अजून गडद होत होतं. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.